पीक विमा भरण्यासाठी अवघे 3 दिवस शिल्लक असताना यावर्षी हिंगोलीतल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पीक विम्याकडे पाठ फिरवली आहे। हिंगोलीतील चोंडी खुर्द इथले शेतकरी नारायण काळे यांच्याकडे 5 एकर शेती आहे। दरवर्षी त्यांनी पीक विमा भरला, मात्र यावर्षी त्यांनी भरणार नसल्याचं म्हटलंय। न चुकता पीक विमा भरूनही नुकसान झाल्यावर 1 रुपयाही परतावा मिळत नाही। तसंच सरकारनं पीक विम्यात अनेक बदल केलेत। आधी 1 रुपयात पीक विमा मिळायचा, आता हप्ता भरावा लागतोय। त्यातच सरकारनं 4 ट्रिगर्स काढून टाकलेत, त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरवली आहे। हिंगोली जिल्ह्यात यावर्षी 1,81,000 शेतकऱ्यांनी पीक विमा भरलाय। 3 वर्ष झाले आम्ही विमा भरून सुद्धा आमच्या कोणत्या शेतकऱ्याला त्या विम्याचा लाभ भेटलेला नाही, परतावा मिळालेला नाही। आणि आता शासनाने पुन्हा नवीन 4 ट्रिगर काढलेत आणि या नवीन विमा कंपनीवाल्याचे ट्रिगरमधून शेतकरी हा शेवटच्या कापणीपर्यंत पोहोचू शकत नाही। आणि गेल्याच्या नंतर कापणी झाल्याच्या नंतर सुद्धा शासनाला शेतकऱ्याला मोबदला भेटत नाही। आम्हाला अजूनही 1 रुपया सुद्धा भेटला नाही। या मागच्या 2 वर्षांमध्ये आम्ही विमा भरला आणि आम्ही ते सगळे जे प्रोसिजर कंप्लीट करून सुद्धा शासनाने जाहीर सुद्धा केलं होतं की यावर्षी मागच्या वर्षीचा पीक विमा देऊ म्हणून, तो सुद्धा भेटला नाही। आणि तो भेटला नाही म्हणून आता यावर्षी आम्ही भरण्याचा निषेध करत आहोत। 1250 रुपयाला 1 हेक्टर विमा आहे। त्याच्यातून पुन्हा आता त्यातून 4 निकष लावले यांनी। 4 निकष लावले याच्यानंतर जे तुमचा ऊन आपलं एक तर कधी पाणी पडतो खूप, कधी उघाड पडते। ज्यावेळेस सर्वेला त्यावेळेस येतात याच्या वेळेस पीक विम्यावाले, तर त्यांनी आम्हाला भुलाभुलीचे एका याच्यात येतात, आम्हाला एकाचं खर्डीला वाहून गेलं, काही हे झालं, त्याच्यात आम्हाला अजून 1 रुपयाही गेल्या वर्षी भेटला नाही। तर पहिलेच कर्ज बाजार झालेत, एक तर आम्हाला कर्ज अजून माफी झालं नाही आणि त्यातून आम्ही एवढ्याला आता पैसे भरायचे हेक्टरी आणि त्यातून भेटत नाही। त्याच्यामुळे आम्ही याच्यावर मी पाठ फिरवली आम्ही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.